पण आमच्यासोबत एक स्कॅम झाला. आम्हाला सोशल मीडियावरती सांगितलं गेलं इमॅजिकावाल्यांच्या ऑफिशियल पेजवरून. नमस्कार मंडळी, स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा बबड्या जंपाल 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर टायटल आणि थंबनेलवरून तुम्ही तर ओळखला असेलच की हा व्हिडिओ कसला आहे ते. तर आता आम्ही आलोय ॲक्वा इमॅजिकाला, जो की लोकेटेड आहे खोपोलीमध्ये. तर इकडे कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही मुंबई किंवा पुण्यावरून येत असाल तर नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे ते म्हणजे खोपोली. तिकडून तुम्हाला सहज शेअरिंग ऑटो मिळू शकते. 70 ते 80 रुपये पर पर्सन. तुम्ही एक 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही या ठिकाणी येऊन पोहोचू शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने येत असाल तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या जवळच आहे हे. मिनिमम 10 मिनिट्स लागतात तिकडून यायला. तर आता आम्ही आलोय माझ्या छोट्या भाऊसोबत, जो की आता गेलाय चेंजिंग रूममध्ये. थोड्याच वेळामध्ये तो येईल. तर आता आपण इकडे फुल एन्जॉय करणार आहोत. तर आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले राहा. तर गाईज, इथे एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला दिसेल छोट्या पोरांचा, म्हणजे छोट्या पोरांसाठी बनवलेला आहे. छोट्या छोट्या राईड आहे तिथं. या आपल्यासोबत जर कुठली छोटी पोरं आली तर त्यांना इकडे एन्जॉय करू शकतात. ते तुम्ही पण करू शकता, पण इथं बारीक पोरांचा आहे. तुम्ही काय जाऊ नका, नाही तर तुम्हाला एड्यात काढतील सगळी. वैभव बघा तिकडं, तो चेंज करून आलाय. त्याचा स्नॅपबिपचं काम चालू आहे, सगळा करील तो. तर व्हिडिओ आपल्यासोबत कंटिन्यू बघत राहा. नवीन असलेल्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा आता आम्ही कसा एन्जॉय करतो इथं. ते बघू शकता तुम्ही. भारी आहे, बारीक पोरांना पण जरा बरं आहे. आमचा बघू काय विषय आहे. तर गाईज, आता आम्ही इथला सगळा बघितलेला आहे आणि आता आम्ही चाललोय वरती. तर हा बघा, हा आहे वैभव. ओह, क्या क्यूट दिख रहा है बच्चा. बघा बघा, कॅमेरा समोर तो लगेच केसाविसा लगेच फिरवत आहे. तर आम्ही सकाळी लवकरच आलोत. आता आम्ही चाललोय वरती. चलो गाईज, फटाफट चलते ऊपर. आता आहे मी या पूल मध्ये. बघा, ट्यूब मध्ये बसलोय. माझा बरीच सोबत आहे. वैभव गेलाय शॉवर घ्यायला आणि आता तो येईल, मला जॉईन होईल थोड्या वेळाने. तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये रिलॅक्स करतो. जेवण आल्यानंतर तुम्ही या पूलमध्ये रिलॅक्स करू शकता. तर जेवणाचा रेट इकडे जर तुम्ही बघितला तर 350 रुपयेमध्ये तुम्हाला नॉनव्हेज थाळी मिळते. तिकडे तुम्हाला 2 रोट्या, राईस, चिकन बिर्याणी आणि चिकन मिळू शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला अनलिमिटेडमध्ये 400 रुपयामध्ये अनलिमिटेड फूड मिळू शकतं. जेवल्यानंतर तुम्ही इथं रिलॅक्स करू शकता. एकदम मस्त हळूहळू हळूहळू पुढे जाऊ शकता. त्याच्यानंतर बऱ्याचशा राईड आहेत त्या तुम्ही करू शकता. त्या राईड पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मस्त निवांत पुढे चाललोय. गाईज, आज क्राऊड खूप जास्त आहे. जवळजवळ 5-6 हजार लोक असतील. खूप गर्दी आहे. राईड पण जास्त भेटत नाही त्याच्यामुळे. बघूया आता पुढं. आता वैभव कधी येतोय, कधी जॉईन होतोय त्याच्यावर. मला त्याच्यात कंटाळा आला पाहिजे. काय माझ्या घरात काय समजा नाही. मारची बघा नुसती मारतात तिथं. मला तर पाहिजे, कंटाळा आला. एकट्याला काय मजा आहे का? खूप मजा नाही. बारीक पोरं एन्जॉय करतात. रास जाम बारीक एन्जॉय चालू आहे त्यांचं. बघू आता आम्ही पण. मी आता हे कम्प्लीट करीन आणि पुढं जाईन. तर गाईज, आपली ती राईड पूर्ण झालेली आहे आणि आता मी चाललोय पुढं. वैभव पुढं पोहोचलाय, तो माझी वाट बघतोय. मी आता पुढं जातो. आपल्याला एक मित्र पण भेटला इथं, त्याची पण तुम्हाला ओळख करून देतो. आज जाम पब्लिक आहे भाई. गाईज, आता आपण आलोय लुपी वुपी आणि येल्लो. लुपी
किती डिग्रीचं आहे इकडं वरती पब्लिक आहे बघा. लय डेंजर ही राईड आहे आणि मला सगळ्यात भारी आवडली ही राईड बाई. एकदम भारी स्मूथ, थोडासा थ्रिल पण आहे आणि बरा वाटतं जरा. आता बघा कोणतरी येईल, मी तुम्हाला दाखवतो. जाम भारी वाटतं इथं खरंच. आज जाम क्राऊड आहे. जो बघा आला भारी साईड. आपण पण जाणार आहे तिकडे वरती. आज एवढी गर्दी आहे ना, तर एक्सप्रेसच्या लाईनला पण म्हणजे जाम वेटिंग करायला लागते. जवळजवळ अर्धा तास वेटिंग आहे. आपण इथं वैभवची वाट बघतोय. वैभव कधी येते काय माहिती. मला तू बोलला इथं थांब म्हणून. तो आल्यानंतर बघू, ठरवू नक्की कुठं जायचं. इकडे जायचंय का तिकडे जायचं. इकडे डान्सिंग पूल आहे, म्हणजे जे पूल आहे तिकडं भारी आहे पूल तो पण. तिकडे पण आपण जाणार आहोत. पण तिकडे कसं म्युझिक वाजतंय त्याच्यामुळे कॉपीराईट लागू शकतो. त्यामुळे आता बघू. वैभवची वाट इकडे बघतोय मी. 7 मिनिटं देतो म्हणला, 10 मिनिटं झाली तरी आला नाही अजून. तर गाईज आता आम्ही निघालोय राईड करायला आणि त्या राईड तुम्हाला देखील आम्ही दाखवणार आहोत. मेरे साथ आहे मेरा भाई आणि एक एक करून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर आम्ही इमेजिकावाल्यांना थोडासा गंडवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे आमचे एक्सप्रेसचे तिकीट आहेत तरी पण आम्ही डबल जातोय त्याच्यातून. आम्ही त्याच्यात झालं की आम्ही 5वी राईड यूज करणार आहे. सेम बँडवाले आम्ही 5वी राईड यूज करणार आहे. तर आज सगळे मार्क केलेले आहेत बघा. 1, 2, 3 तरी आम्ही पुन्हा यूज करणार. बघा म्हणजे किती गंडवतोय आम्ही. पण आमच्यासोबत एक स्कॅम झाला. आम्हाला सोशल मीडियावरती सांगितलं गेलं इमॅजिकावाल्यांच्या ऑफिशियल पेजवरून की आम्ही 5 नवीन राईड उद्या लॉन्च करतोय. पण एकच यूज केले फक्त. त्यातले आम्ही एकच यूज केले आणि बाकीच्या ज्या आहेत त्या ते लोक 16 तारखेला करणार आहेत. आणि आजची डेट दिली होती म्हणजे आम्हाला गंडवलंय. तर आम्ही त्यांना त्यांचा रिव्ह्यू एकदम खराब करणार आहेत. तर चला डायरेक्ट जाऊया आपण राईड वरती. तर राईड मी घेतलेली पलटी आणि आता मी चाललोय हेड वरती. काहीच लय डेंजर होती राईड. चालत्या गेल्या तरी चालतील, राईड करत राहणार. आता आपला वैभव लाईनला उभा आहे एक्सप्रेसच्या. बघूया तो काय बोलतोय. ए काय विषय आहे तुझा. तिकडे जायचंय. ही नॉर्मल लाईन तुम्ही बघू शकता गाईज. ही आहे नॉर्मल लाईन आणि आमची एक्सप्रेस लाईनला बघा फक्त एकच. आणि आमच्या वैभवला भेटलेला आहे आणि तो चालला आहे. तिकडे तुम्ही बघू शकता रेन डान्स आणि डीजे पूर्ण चालू आहे. आणि मी आता इथून आलो, तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेलच. अर्धीच व्हिडिओ आली कारण तिकडून समजत नाही व्यवस्थित. जा फास्ट. वैभव गेलाय. आता आपण इथं त्याचा वेट करणार आहोत. तर बघू शकता तुम्ही फुल पब्लिक आहे. आम्ही नंतर इकडे डान्स करायला पण जाणार आहेत. तर गाईज चला आता डान्स करूया.
आता आम्ही आलोय राईड करायला. गर्दी बघू शकता तुम्ही, रास गर्दी आहे. आम्ही इथं लाईन मध्ये उभे. आता गेले होते आमचं साईन झालेलं आहे. आता आम्ही घेतलात ना मारून ना. गुतवा पाया करते. आम्ही एक राईड केलेली आहे. आता आम्ही चाललोय डायमंड राईड मध्ये. तुम्ही मागं बघू शकता, लय खतरनाक म्हणजे खतरनाक आहे, डेंजर. तर आपला मित्र स्वप्नील तो व्हिडिओ शूट करणार आहे, पण तो कॅमेरामध्ये ते यायला नाही म्हणतोय. तर आता आम्ही त्याच्या ओळखीवरती तिकडे जाणार आहेत. एंट्री आम्हाला भेटणार आहे तिथं. तर चला, तो आता शूट करील. तर गाईज आम्ही थर्ड टाइम डायमंड राईड केलेली आहे. कसं वाटलं वैभव तुला राईड करून? कसं वाटलं? एकदम मस्त, एकदम मस्त. आणि अक्षरशः फाडून टाकणारी राईड होती. तुम्ही पण एकदा आल्यानंतर ट्राय करा. बंद केली राईड. मला असं वाटतं आता आम्ही जिकडे जाणार होती राईड बंद केलेली आहे. मे बी ते बंद केली पाहिजे नवीन वाली. ठीक आहे, पाणी नाही खाली, नवीन वाली राईड खाली पाणी नाही. ट्राय करणार आहे आम्ही. चला तर मग करूया ट्राय. तर गाईज इकडे तुमच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर ज्यावेळी तुम्हाला भूक लागेल तुम्ही इकडे येऊन जेवू शकता. खूप सारा स्पेस आहे. इमॅजिकाने खूप चांगली सोय केलेली आहे इकडे त्यांच्या गेस्टसाठी. अनलिमिटेड बफे सुद्धा आहे. त्याच्यानंतर लिमिटेड ऑफर सुद्धा इकडे उपलब्ध आहेत. या साईडला तुम्ही बघू शकता, तर या साईडला सगळे लॉकर्स वगैरे आहेत, जिकडे तुम्ही तुमचे कपडे त्याच्यानंतर तुमच्या बॅग्स वगैरे ठेवू शकता. आणि त्या साईडला वॉशरूम, टॉयलेट्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, जिकडे तुम्ही शॉवर सुद्धा घेऊ शकता. म्हणजे अगदी चांगली सोय या ठिकाणी केलेली आहे. तर आत्ता वाजलेत 5:30. तर आता बघूया पुढे काय होतंय. आता आम्ही आलोय चहा घ्यायला. बघू शकता तुम्ही चहा घेतोय. चहामध्ये आम्हाला बघा चहा, बिस्किट, नाश्ता पण होता. तो आम्ही घेतला नाही कारण आता आम्हाला डिनर करायचं आहे, त्यामुळे आम्ही तो घेतला नाही. लोक बघा आता सगळी घरी गेली. तर आता आम्ही हा चहा संपवतो आणि खाली थीम पार्कला जातो. आता आम्ही बसमधून इकडे खाली आलेलो आहोत वॉटर पार्कवरून आता थीम पार्कला. आणि इकडे आता आमचं डिनर होणार आहे. थोडंसं फोटोशूट पण होईल.
तर कसा वाटला तुम्हाला वॉटर पार्क आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही इकडून बाहेर चाललोय. या साईडला पार्किंग आहे. पार्किंग बघू शकता तुम्ही, रास मोठी पार्किंग आहे. 1000-2000 गाड्या सहज राहू शकतात. आणि इकडून बाहेर जायला रोड आहे. या साईडला थीम पार्क आहे. तर चला जाऊया डायरेक्ट जेवायला. आम्ही या थीम पार्क मध्ये एंट्री केलेली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता तर हा आहे थीम पार्क. आता आम्ही आलोय डिनर करायला. वैभव गेलाय काउंटरला आणि इकडे गर्दी बघू शकता तुम्ही. फार झोड गर्दी आहे बाई. 6:30 वाजता पण लोक जेवायला येतात बाई. काय तसं आम्ही पण आलो. सोडाला कशाला, तुम्हाला दाखवतो जेवायला काय काय. तर आपलं जेवण आलेलं आहे. वैभवनी जेवण आणलेलं आहे. जेवायला काय काय आहे ते आपण बघूया. तर हा आहे बटर रोटी, सोबत आहे राईस, इकडे बटर रोस्टेड चिकन आणि इकडे बटर चिकन आणि हा सलाड. इकडे गुलाबजाम पण आहे. वैभव कशी आहे टेस्ट? हां चांगली आहे. वैभवने सांगितलं चांगली आहे. तर चला आपण ही फिनिश करूया आणि थोड्या वेळाने भेटूया. तर गाईज आपलं जेवण झालेलं आहे. जेवण होतं बऱ्यापैकी, ॲव्हरेज होतं. तर आता आम्ही चाललोय परेड बघायला, जी की 7 वाजता होते.
गाईज फायनली आम्ही घरी निघालेलो आहोत. आता तुम्ही परेड बघितली असेलच. आता व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे. आम्ही निघालोय घरी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून थँक्यू. चॅनलवरती जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि बाजूची बेल घंटी दाबायला देखील विसरू नका. आणि नवीन असणाऱ्यांनी चॅनल जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.